नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम प्रियंगुल्गा श्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं बुधाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे वहते त्वां महादेवी गोदावरी नमोस्तुते. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण 12 राशींचं भविष्य बघणार आहोत. तत्पूर्वी 29 जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींचे राशी भविष्य, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य हे आपण आज बघणार आहोत. तर आता आपण बघूयात 29 जुलै रोजीच्या जन्मलेल्या व्यक्तींचे राशी भविष्य. नमस्कार. आज दिनविशेष म्हणजे आज गुरुपौर्णिमा, बुधवार, आषाढ पौर्णिमा. आपण सुरुवातीला बघणार आहोत 29 जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे गुणधर्म, त्यांच्या स्वभावामध्ये काय विशेष आहे ते आपण आज बघणार आहोत. 29 जुलै या दिवशी ज्यांचा जन्म झालेला आहे अशा व्यक्तींचे स्वभाव आणि वैशिष्ट्यामध्ये बघताना विशेषतः ह्या व्यक्ती खूप भावनाशील असतात, प्रेमळ असतात, संवेदनशीलता त्यांच्यामध्ये असते. कुटुंब आणि नातेसंबंधाबद्दल यांना खूप आदर वाटतो. ह्या व्यक्ती कल्पक आणि सर्जनशील असतात. इतरांच्या भावना यांना पटकन लक्षामध्ये येतात. थोडी लाजरीबुजरी यांची हे असते, पण मनाने मात्र खूप छान असतात. यांच्या शिक्षण आणि करिअरच्या संबंधामध्ये ही व्यक्ती कला, संगीत, लेखन, डिझाईन क्षेत्र किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. त्यांची कल्पनाशक्ती आणि समजूतदारपणा हा त्यांचं वेगळेपण ठरवत असतो. यांची आर्थिक स्थिती बघता सुरुवातीला थोडेसे चढउतार असू शकतात, पण योग्य नियोजन केल्यास आयुष्यामध्ये स्थिर आणि चांगली आर्थिक प्रगती होते. बचत करण्याची सवय असल्यामुळे पुढे आर्थिक सुरक्षितता, स्थिरता यांना मिळू शकते. नातेसंबंधामध्ये ही मुले मोठेपणी खूप निष्ठावान आणि काळजी घेणारे असतात. कुटुंबासाठी काही नवीन करण्याची हे नेहमी तयारी दर्शवतात. यांच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा किंवा सिल्वर चंदेरी. शुभ अंक आहे 2 आणि 7. शुभ वार आहे सोमवार. तर हे होतं 29 जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तीचं स्वभाव वैशिष्ट्य. आपणाला ज्यांचा 29 जुलैला जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिनाच्या, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आनंदी रहा. तर आता आपण बघणार आहोत 12 राशींचं भविष्य. सुरुवातीला मेष रास. आज कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून तुमचं चांगलं कौतुक आज होणार आहे. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. शुभ रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. आणि आज आपल्यासाठी उपाय आहे की आपण सूर्याला अर्घ्य प्रदान करा. वृषभ रास. नवीन योजना सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल असा दिवस आहे. व्यवसायामध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. जोडीदारासोबत समंजसपणाने संवाद आज तुम्हाला साधता येईल. गुंतवणूक करताना मात्र विचारपूर्वक निर्णय घ्या. आपल्यासाठी शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 6.
आपल्यासाठी उपाय आहे, देवी लक्ष्मीची आपण आज पूजा करा. मिथुन रास, संवाद कौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांकडून तुम्हाला आज चांगलं सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे मात्र योग आहेत. शुभ रंग आहे आपल्यासाठी हिरवा. शुभ अंक आहे 5. गणपतीला आज आपण दुर्वा अर्पण कराव्या. कर्क रास, भावनिक निर्णय आज आपण घेणं टाळा. घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक स्थिती स्थिर राहणार आहे. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. शुभ रंग आहे पांढरा. शुभ अंक आहे 2. आज आपण महादेवाच्या पिंडीवरती जल अर्पण करा. सिंहरास, नेतृत्व गुणांचा प्रभाव आपल्यामध्ये आज दिसून येणार आहे. नोकरीमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळख होणार आहे. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. शुभ रंग आहे सोनेरी. शुभ अंक आहे 1. आज सूर्यदेवतेची उपासना आपण करा किंवा सूर्याला अर्घ्य प्रदान करा. सूर्याचं दर्शन घ्या. कन्या रास, कामातील बारकावे लक्षात घेऊन आज आपण यश मिळवणार आहात. आरोग्याची उत्तम काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये प्रगतीचे योग आहेत. आपल्यासाठी शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. उपासनेसाठी आज आपण श्री गणेशाचे नामस्मरण करा किंवा अथर्वशीर्षाचं पठण करा. तर इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. नमस्कार. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. तू रास. सामंजस्य राखल्यास नातेसंबंध अधिकाधिक मजबूत होतील. व्यवसायामध्ये उत्तम लाभाचे योग आहेत. नवीन करार फायदेशीर ठरू शकतात. शुभ रंग आहे आपल्यासाठी गुलाबी आणि शुभ अंक आहे 6. उपासनेकरता लक्ष्मी देवतेची आज उपासना करा किंवा लक्ष्मीची आरती करा किंवा स्तोत्र पठण करा.
वृश्चिक रास, महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. कामाचा ताण थोडा वाढू शकतो पण यश मात्र नक्की आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग आहे आपल्यासाठी गडद किंवा लाल आणि शुभ अंक आहे 9. उपायामध्ये आपण हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालिसा याचं पठण करा. धनुरास, भाग्याची उत्तम साथ आज आपल्याला मिळणार आहे. प्रवासातून उत्तम लाभ होऊ शकतो. नवीन संधीचा चांगला फायदा घ्या. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण आज आपण व्यतीत करणार आहात. शुभ रंग आहे आपल्यासाठी पिवळा आणि शुभ अंक आहे आपल्यासाठी 3. भगवान महाविष्णूंची आज आपण उपासना करा किंवा त्यांचे स्तोत्र पठण करा. मकर रास, मेहनतीचे फळ आज आपल्याला मिळणार आहे. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन योग्य ठरणार आहे. आरोग्याकडे मात्र थोडे लक्ष द्या. शुभ रंग आहे आपल्यासाठी निळा. शुभ अंक आहे 8 आणि उपासनेसाठी शनिदेवाला तिळाचं तेल आपण अर्पण करा आणि दर्शन घ्या. कुंभरास, नवीन कल्पना यशस्वी ठरणार आहेत. मित्रमंडळींचं चांगलं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे पण थोडा संयमाने राहा किंवा संयम ठेवा. शुभ रंग आहे आकाशी. शुभ अंक आहे 4. आज आपण गरजू व्यक्तीला यथायोग्य अन्नदान करा. मीन रास, आध्यात्मिक कार्यामध्ये मन तुमचं आज लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडणार आहेत. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण देखील राहणार आहे. आरोग्य तुमचं आज उत्तम आहे. शुभ रंग आहे आपल्यासाठी पिवळा. शुभ अंक आहे आपल्यासाठी 7. भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाचं नामस्मरण करा. आजच्या दिवसाचा सामान्य संदेश: संयम आणि सकारात्मक विचार आणि नियोजन यामुळे बहुतेक राशींना आज प्रगतीची संधी मिळणार आहे. महत्त्वाचे निर्णय विचाराने घ्या. तसेच आरोग्य आणि कुटुंबासाठी वेळ राखून ठेवा. भविष्य हे आपल्या सर्वांसाठी एक दिशादर्शक आहे पण कष्ट आणि मेहनत याला मात्र पर्याय नाही. आजपासून आपण 12 राशी याच्यामध्ये आपल्याला एक उपासना सुद्धा आपण देणार आहोत. ही उपासना आपण श्रद्धेने करा. यश आपलंच आहे. धन्यवाद.